मित्रांनो, 12 राशीमध्ये अशी एक राशी आहे जिच्या स्त्रिया प्रेमासाठी स्वतःचं सर्वस्व देऊ शकतात. आणि अशीही एक रास आहे जिच्या स्त्रियांना समजून घेण्यासाठी अनेकदा वर्ष लागतात. तर एक राशी अशी मानली जाते की जिच्या स्त्रिया प्रेमात सर्वात जास्त भावनिक गुंतवणूक करतात. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या तिन्ही राशी वेगवेगळ्या आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणती राशी सर्वात जास्त रोमॅन्टिक मानली जाते, कोणती सर्वात रहस्यमय आणि कोणती सर्वात भावनिक. पण एक सुरुवातीला छोटासा खुलासा. अनेक पारंपरिक ज्योतिषी कर्क आणि मीन राशींना सर्वात भावनिक राशीचं स्थान देतात. तुळा आणि मीन राशींना सर्वात रोमॅन्टिक राशीमध्ये गणलं जातं, तर वृश्चिक राशीला सर्वात गूढ आणि रहस्यमय राशीपैकी एक मानलं जातं. पण का? याचं उत्तर प्रत्येक राशीच्या स्वामी ग्रहांमध्ये लपलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे अमोघ चॅनलमध्ये. मी आहे पंडित अमोघ कुलकर्णी. आज आपण बृहत पराशर होराशास्त्रातील ग्रह स्वभाव, राशींची तत्वे आणि पारंपरिक ज्योतिषीय व्याख्याच्या आधाराने 12 राशींच्या स्त्रियांचा स्वभाव, प्रेमाकडे पाहण्याचे दृष्टिकोन आणि मॅरेज जवळीकबद्दलचे काही पारंपरिक संकेत समजून घेणार आहोत. एक महत्त्वाची गोष्ट आधी स्पष्ट करतो, फक्त राशी पाहून कोणत्याही व्यक्तीबद्दल अंतिम निष्कर्ष काढता येत नाही. खरे विश्लेषण करताना लग्न, चंद्र राशी, शुक्र, मंगळ, सप्तम भाव, अष्टम भाव आणि नवांश कुंडली याचाही अभ्यास करणे आवश्यक असते. चला तर मग सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीचा स्वामी आहे मंगळ. बृहत पराशर होराशास्त्रात मंगळ हा साहस, ऊर्जा आणि कृतीचा कारक मानला जातो. म्हणून मेष राशीची स्त्री अनेकदा थेट, स्पष्ट आणि उत्साही स्वभावाची असू शकते. तिला नात्यात इनडेफिनेटपणा आवडत नाही. तिच्यासाठी हो म्हणजे हो आणि नाही म्हणजे नाही असतं. कदाचित तुम्ही सुद्धा अशी एखादी मेष स्त्री पाहिली असेल, जी मनातलं स्पष्ट बोलते. प्रेमात ती पूर्ण प्रामाणिक असते, पण तिला खेळ, दिखावा आणि दुहेरी वागणूक अजिबात आवडत नाही. वृषभ राशी. वृषभ ही शुक्राची स्वराशी आहे. शुक्र हा प्रेम, सौंदर्य, आनंद आणि कपल सुखाचा कारक ग्रह मानला जातो. म्हणून वृषभ स्त्रीला स्थिरता खूप महत्त्वाची वाटते. ती सहज कोणावर विश्वास ठेवत नाही, पण एकदा मन दिलं तर पूर्णपणे समर्पित होऊ शकते. तिला नात्यात सुरक्षितता, विश्वास आणि सातत्य आवडतं. तिच्यासाठी प्रेम ही शर्यत नसते, तर आयुष्यभराचा प्रवास असतो. मिथुन राशीचा स्वामी बुध. बुध म्हणजे बुद्धिमत्ता, संवाद आणि जिज्ञासा. आणि म्हणून मिथुन राशीला फक्त प्रेम पुरेसं नसतं, तिला संवाद हवा असतो. तिला विचारांची देवाणघेवाण आवडते. कंटाळवाण्या नात्यामध्ये ती जास्त काळ रमू शकत नाही. तिचं मन जिंकण्यासाठी फक्त भावना नाही, तर बुद्धिमत्ता पण लागते. आता आपण येतो त्या राशीकडे जिला अनेक ज्योतिषी सर्वात भावनिक राशीमध्ये स्थान देतात, कर्क राशी. कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र. पराशराच्या मते चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. म्हणून कर्क स्त्री नात्यात खूप खोलवर अनुभवते. तिला प्रेमात सुरक्षितता हवी असते. तिला आपुलकी हवी असते. तिला काळजी घेणारा माणूस हवा असतो. आणि गंमत म्हणजे अनेक वेळा ती स्वतःच्या भावनांपेक्षा समोरच्या भावनांची जास्त काळजी करते. सिंह राशी. सिंह राशीचा स्वामी सूर्य. सूर्य म्हणजे आत्मविश्वास, सन्मान आणि नेतृत्व. म्हणून सिंह स्त्रीला विशेष असल्याची भावना आवडते. तिला दुर्लक्षित करणारा व्यक्ती आवडत नाही, पण जी व्यक्ती तिचा आदर करते तिच्यासाठी ती खूप काही करू शकते. स्त्रीच्या प्रेमामध्ये एक प्रकारची राजेशाही असते. कन्या राशीचा स्वामी बुध. ही स्त्री पहिल्या भेटीत फारशी व्यक्त होत नाही. ती निरीक्षण करते, विचार करते, परीक्षण करते आणि मगच कोणावरही विश्वास ठेवते. म्हणून कन्या स्त्रीचं मन जिंकण्यासाठी वेळ लागतो, पण एकदा विश्वास बसला की तर ती अतिशय निष्ठावान ठरते. आता येते ती राशी तुळा, जिला अनेक ज्योतिषी लोक रोमॅन्टिक राशीमध्ये स्थान देतात. तुळा ही शुक्राची स्वराशी आहे. तिला सौंदर्य आवडते. तिला प्रेमळ वातावरण आवडतं. तिला भावनिक संतुलन आवडतं. तिच्यासाठी प्रेम म्हणजे आकर्षण नसतं, तर दोन व्यक्तींमधला सुंदर समन्वय असतो.
आणि आता सर्वात रहस्यमय राशीपैकी एक वृश्चिक राशी. वृश्चिक स्त्रीचं मन समजून घेणं सोपं नसतं, कारण ती प्रत्येकाला स्वतःच्या भावनांपर्यंत पोहोचू देत नाही. आणि एकदा विश्वास निर्माण झाला तर ती अत्यंत समर्पित असू शकते. अनेक वेळा लोक तिच्या शांत चेहऱ्यामागे असलेल्या भावनांची खोली ओळखू शकत नाही. धनुराशीचा स्वामी गुरु. गुरु म्हणजे ज्ञान, विस्तार आणि जीवनदृष्टी. म्हणून धनु स्त्रीला नात्यात स्वातंत्र्य आवडतं. तिला अनुभव आवडतात, तिला वाढ आवडते, ती प्रेम करते, पण मैत्री आणि आदरही शोधते. मकर राशी. मकर राशीचा स्वामी शनी. शनी संयम आणि जबाबदारीचा ग्रह मानला जातो. मकर स्त्री सहसा कोणावर विश्वास ठेवत नाही. ती शब्दांपेक्षा कृतींवर विश्वास ठेवते. तिचं प्रेम मोठ्या घोषणांमध्ये दिसत नाही, पण तिच्या जबाबदारीत आणि निष्ठेत दिसतं. कुंभ राशी. कुंभ राशीचा स्त्री वेगळा विचार करते. तिला नात्यात मैत्री महत्वाची वाटते. तिला स्वतःची स्वतंत्र ओळख जपायला आवडते. तिला बंधनापेक्षा विश्वास महत्वाचा वाटतो. म्हणून कुंभ स्त्रीला समजून घेण्यासाठी तिचा विश्वाला समजून घेणं आवश्यक ठरतं. मीन राशी. ती राशी जी अनेकदा सर्वात रोमॅन्टिक आणि भावनिक राशीमध्ये गणली जाते ती आहे मीन राशी. मीन स्त्री अत्यंत संवेदनशील असू शकते. ती प्रेमाला फक्त नातं म्हणून पाहत नाही, तर एक भावनिक अनुभव म्हणून पाहते. ती कल्पनाशील असते आणि अनेकदा समोरच्या भावना स्वतःच्या भावनाप्रमाणे अनुभवते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हो, या 12 राशीमध्ये तुम्हाला कोणती राशी सर्वात जास्त प्रभावी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.